वतीनं ज्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मला भाषण वगैरे तर नाही येत, पण एवढंच म्हणेल की आपण सगळ्या गोष्टी सांभाळतो तर आपल्याला अभिमान असायला पाहिजे। आपण स्त्री आहे, आपण सगळ्या गोष्टी सांभाळतोय आणि आज त्या गोष्टीचा सन्मान होतोय। तर आपण सगळ्यांनी आजचा दिवस सगळ्यांनी ताणतणाव विसरून खूप छान एन्जॉय करा, बस एवढंच म्हणेल। आज 8 मार्च महिला दिवस इस वक्त मनाया गया है। डॉक्टर राम ठाकरे और उनकी पत्नी इस वक्त मौजूद है। किस तरीके से मनाया और हजारों की संख्या में यहाँ पे महिलाएं देखने को मिले और काफी प्रोग्रामों का भी आयोजन किया गया, तो हम उनसे जानने की कोशिश करेंगे। पहिले तर HHN24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रतीक्षा राम ठाकरे आणि आज आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता होम मिनिस्टरचा। तर त्यामध्ये हजारो महिला उपस्थित राहून खूप सुंदर प्रतिसाद दिला त्यांनी। खूप साऱ्या प्रतियोगिता आम्ही आयोजित केल्या होत्या आणि त्यांनी खूप छान एन्जॉय केला। खूप अनोखा कार्यक्रम होता त्यांच्यासाठी आणि त्या खूप उत्साही होत्या, खूप उत्साहात त्यांनी प्रतिसाद दिला प्रतियोगितेला आणि बऱ्याचशा पैठणी त्यांनी जिंकल्या। हा जो आम्ही आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा महिला सशक्तीकरणासाठी होता की त्यांनी भरभरून यावे, प्रतिसाद द्यावे या सगळ्याला। सर्व महिलांना काय तुमच्याकडून संदेश देसान? हेच की आपला आत्मविश्वास बाळगून ठेवायला पाहिजे आणि सदैव प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे। डॉक्टर साहेबांनी सर्व महिलांना एका जागी आज उपस्थित केल्यानंतर त्यांना पुरस्कारही दिलेला आहे, तर काय सांगसान तुम्ही? 24 पैठण्या दिल्या गेल्या आणि त्यानंतर नथ 200 नथ आणि 200 कानातले पण बहाल करण्यात आले। नेहमी निर्भीड राहा आणि नेहमी आपलं बेस्ट द्या, एवढंच सांगेल। आपण एवढं मोठं आज उपक्रम जे केलेलं आहे तर असं करायला पाहिजे। हो, नक्कीच करायला पाहिजे आणि ते सदैव करत राहतील। सर, आज जो आपने इतना बड़ा उपक्रम जो किया है और आप काफी करते रहते, काफी गरीबों को भी साथ देते, किसी का ब्लड का हो, किसी का महिलाओं का हो, तो ये इस काम में आप बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं। बघा, डॉक्टर राम ठाकरे हा समाज करण्यासाठी बनलेला माणूस आहे। ऍक्च्युली हा जो कार्यक्रम होता पूर्ण मी बघितलेला आहे की बरेच ठिकाणी महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं आहे आणि महाराष्ट्रात इलेक्शन झाल्याने प्रत्येक ठिकाणी पक्ष फुटलेले आहे, पण हा कार्यक्रम पूर्णतः सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे सरांना समर्पित होता। भारत माता की आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गांधी ज्योती सावित्रीबाई होळकर, झाशी राणी लक्ष्मीबाई त्यांच्या ज्या प्रकारे त्यांनी इथं पक्षाची बांधणी केली, त्यांनी जिल्ह्यातील एकही भाजपचा कार्यकर्ता फुटू दिला नाही। अनिल बोंडे साहेबांनी जिल्ह्यातली आणि त्यांनी एवढं जिल्ह्याला सांभाळून ठेवलं, म्हणून मी हा महिला मेळावा त्यांच्या या संघटन कौशल्याला समर्पित करतो। आणि या महिला मेळाव्यातर्फे आम्हाला दाखवायचं होतं की महिला दिनी बरेच जण काय होते भाषण देतात ते लोकांना थोडंसं बोरिंग होऊन जातं, तर म्हणून आम्ही इथं काय केलं आहे, खेळ ठेवलेले आहे। आम्ही तब्बल 24 पैठण्या वाटल्या, ज्यामध्ये आज बघा इथं 1000च्या वर रजिस्ट्रेशनचा आकडा गेलेला आहे। असा कार्यक्रम कुठेच नाही गेला की जिथं महिला 1000च्या वर येऊन गेल्या। हा नौका कार्यक्रम परतवड्यात झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये 24 पैठण्या आणि 200 नथण्या आणि 200 कानातले आम्ही सर्वच महिलांना वाटलं की कोणी नाराज होऊन नाही गेलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात ह्या सर्व ज्या महिला आहेत संघटित झालेल्या आहे। महिला आता तुम्ही कमजोर समजू नका, महिला जिजाऊ झालेली आहे, महिला ज्योतिबा झालेली आहे, महिला रमाबाई झालेली आहे, महिला होळकर झाली, अहिल्याबाई झालेली आहे। तर महिलांना तुम्ही कमजोर समजू नका, ते सशक्त आहेत, बुद्धीने सशक्त आहेत, शक्तीने सशक्त आहेत, कशालाही मात करू शकतात। तुम्ही बघा, राजकारणात बघा, शिक्षण क्षेत्रात बघा, वैद्यकीय अधिकारी बघा, पोलीस क्षेत्रात बघा, कलेक्टर बघा,
या ठिकाणी तुम्हाला महिला दिसून देते. तुम्ही कसं काय म्हणता महिला कमजोर आहे? महिला कमजोर नहीं है, जिसके पीछे महिला है ना वो मजबूत है, वो आगे बढ़ सकता है. आमच्या मागे महिला आहे म्हणून आम्ही सशक्त मानतो आम्हाला की महिला आमच्या सोबत आहे. आज महिला दिन के ऊपर इतना बड़ा आपने कर्म जो किया है लेते हैं, तो आगे कहीं इलेक्शन में आपका आने का इरादा तो नहीं है? देखो, मैंने मेरा नगराध्यक्ष के लिए दावा बोल दिया है और मैंने बोंडे साहब से भी बोल दिया है, लेकिन आखिरी निर्णय बोंडे साहब लेने वाले हैं. ऐसा नहीं कि मेरे मन में ऐसा कुछ नहीं. मैं जो इलेक्शन में उतर रहा हूँ, नगराध्यक्ष पद के इलेक्शन में उतर रहा हूँ, वो स्वार्थ के लिए नहीं, परमार्थ करने के उतर रहा हूँ. लोगों को साफ स्वच्छ शहर बनाने के लिए मेरे को लोगों को दिखाना है. अगर तुम्हारी नीयत साफ है और तुम बुद्धि से कुशाग्र हो, तुम इतने सारे काम कर सकते. एक बार दिखा दूंगा करके 5 साल बाद मैं राजकारण छोड़ दूंगा. ये बताता हूँ आपको. मेरे को करना है कुछ तो भी. अगर मेरे को टिकट भी नहीं दी तो मैं बोंडे साहब के साथ हमेशा के लिए ऐसे ही खड़ा रहूंगा. मैं अपक्ष खड़े रहने वाला आदमी नहीं हूँ, मैं स्वार्थी नहीं हूँ. मैं जो जिसको टिकट देंगे बोंडे साहब, मैं उनके साथ खड़ा रहूंगा. आप इलेक्शन में आने के बाद कहीं आपके पेशे से दूर तो नहीं हो जाएंगे? नहीं, मैं मेरे वैसे क्यों दूर हूँ. मैं सुबह 9 से 12 नगर पालिका में जाऊंगा. मेरी रोज 12 बजे ओपीडी चालू होती, वो भी निपटाऊंगा. और शाम को 1 घंटा जाऊंगा. सबको बता दूंगा ना ये काम करने. 10 आदमी रखूंगा ना, 10 आदमी रख के सब काम पे ध्यान देंगे, फोटो खींचेंगे, वीडियो मुझे व्हाट्सएप पे भेजेंगे. काम सही चल रहा है कि नहीं चल रहा. जरूरी थोड़ी है कि वहां पे बैठना ही पड़ता. दोनों काम कर सकते हैं. राम ठाकरे में आने के बाद बिजी हो जाते हैं, तो डॉक्टर एक पेशा ऐसा है जो इमरजेंसी पेशेंट कभी भी आ सकता. तो पेशेंट के लिए पहले हूँ मैं. इमरजेंसी पेशेंट कभी भी आया तो नगर पालिका में 1 सेकंड में उठ के गाड़ी को किक मार के 2 मिनट के अंदर राम ठाकरे हॉस्पिटल पहुंचेगा, लेकिन पेशेंट की जान बचाएंगा. लिख लो. और जिंदगी में राम ठाकरे पहले डॉक्टर की करेगा, क्योंकि जो राम ठाकरे बना है वो डॉक्टर से बना है, समाज सेवा से बना है. तो वो पहला प्राधान्य मेरा जिंदगी में रहेगा. और आगे चल के बताता हूँ, अब गोर गरीबों के दिन बदलने वाले हैं. लिख लो, शहर में राम आने वाले. और आप आज के महिला दिन के ऊपर आज सभी महिलाओं को आपकी तरफ से मैसेज देंगे? ह्या महिला झाशीची राणी पण आहे, ह्या महिला जिजाऊ पण आहे, ह्या महिला रमाबाई पण आहे, ह्या महिला अहिल्याबाई होळकर पण आहे, ह्या महिला आपल्या ज्योतिबाई फुलेंच्या पत्नी पण आहेत. तर ह्या महिला जो आहे, महिलामुळे देश घडतो. या महिलांना मी आज सुरक्षित करतो की तुम्हाला कुठलाही धोका दिला तर राम ठाकरे पहिला वार स्वतःच्या छातीवर घेईल, ढाल बनून उभा राहील तुमच्यासाठी राम ठाकरे. ये थे हमारे साथ राम ठाकरे जी, जो काफी तो किसी पेशेंट का हो, किसी गरीब का हो, किसी की जरूरतमंद के लिए सबसे आगे आते हैं और उसके मदद के लिए खड़े होते हैं. ये है वो डॉक्टर राम ठाकरे जो किसी पहचान की मोहताज नहीं है. और इसी तरह बने रहे मेरे साथ और देखते रहिए HHN 24 न्यूज. सैयद हुसैन के साथ परतवाड़ा. आज महिला दिन के ऊपर काफी हजारों महिला यहाँ पे उपस्थिति दर्शाई है. तो हमारे साथ यहाँ पे बहुत सी महिलाएं मौजूद है. पहिले तर आमच्या HHN 24 कडून तुम्हाला महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम राम सरांच्या याने सहकार्याने आम्ही उभा केला. आणि आम्ही 11 महिला ज्या आहेत या परतवाडा इथल्या समता बचत गटाच्या महिला आहे. उमेदचा आमचा एक गट आहे. त्या गटाच्या माध्यमातून आम्ही सरांना बोललो की आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं. श्री गावंडे सर, मंगलम हे आणि एक पैठणीचे पारसनाथ असे तिघांनी आम्हाला तरतरचे बक्षिसे दिले. त्या प्रकारच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही इथे उभा केला. आणि सगळ्या महिलांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि राम सरांच्या मिसेस आणि राम सर इथे येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमचा आगळा वेगळा हा आजचा 8 मार्चचा कार्यक्रम झाला. आम्ही खूप खुश आहोत आणि सगळ्या महिलांना चांगल्या प्रकारे बक्षीस भेटले, त्या पण खूप खुश आहेत. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही आज फेटे बांधलेले आहात आणि लय उत्साह दिसत आहे. याच्या मागचं म्हणत आहे की कोणतीच महिला अशक्त नाही आहे. आजची महिला सशक्त आहे. बिलकुल कोण्याही क्षेत्रात जाईल तर महिलाचं पूर्ण नाव राहील. कुठे पण जाईल तर महिला समोर राहील. सगळ्या ह्याच्यात महिला समोर राहील आणि कोण्याच बाबतीत कमी नाही होईल. मला वाटते की जसे डॉक्टर साहेबांनी महिलांना प्रोत्साहन केलं तसं सर्व पुरुषांनी महिलांना आपापल्या म्हणजे असंच प्रोत्साहन करायचं आणि सर्वांच्या सोबत राहायचं. मी जया सतीश गावंडे परतवाड्यात राहते. आमच्या बचत गटानिमित्त आम्ही सगळ्यांना हे संधी मिळाली आम्हाला, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं आणि आजच्या दिवशी खूप आम्हाला आनंद वाटला. आजचा महिला दिन हा आमच्या अगदी लक्षात राहणार आहे, कारण हा पहिल्यांदा असा साजरा झाला की आम्हाला फेटे वगैरे घालून आम्ही सर्व अगदी तयार होऊन
छान आनंदाने हा दिवस साजरा केला। आजचा परिचय, माझं नाव प्रज्ञा बोदडे आणि हा आजचा दिवस आमचा जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। हा एकदम असा चांगला झाला आहे। जसं आम्हाला सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांनी जसं पुढे महिलांना समोर आणण्याचं मार्गदर्शन केलंय, त्या याच्यावर आम्ही खूप समोर आलेलो आहे। आणि आजच्या क्षेत्रात कुठेच बाई मागे नाही आहे। शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक बाबतीत महिला समोर आहे आणि याच्या समोर खूप समोर जाऊन ती चांगली प्रगती करेल। नुसतं मूल आणि घर चूल या निमित्त बाई नाही आहे, तिचा आज प्रत्येक याच्यात प्रत्येक क्षेत्रात सगळीकडे बाईचा श्री सन्मान राहील आणि असाच राहो अशी आमची अपेक्षा आहे। नमस्कार करते वापरून आणि श्रीकृष्णाचे नाव सगळ्यांचा मान राखतो। जम करायचं कृपया असं कोणीही करू नका। हे असं करायचं आहे, असं आणि असं। ओके, चला मला चला 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 तीन निघा। आयजच लक्ष ठेवा। चला मला तळ मला तळ मला घरी तळ मला तळ मला मला महात्वाच्या दोन किंवा दोघीने लक्ष ठेवायचे। दोघींनी जम सोबत आली पाहिजे। जिची स्लो होईल ती बाहेर जाईल। तळ मला तळ मला तळ मला तळ मला मला तळ। काही स्लो झालं, स्लो झालं, स्लो झालं, काही स्लो झाला बरोबर आहे। चौदा होता का बाहेर बोल्या नाही आवाज नाही मला गजानन महाराज मध्ये पोचतच नाही आवाज मोठा म्हणा। शिर्डीची साई मनोज रावांचे नाव घेते सान्वी आणि अभिनेत्री आई। महाराज की शेवटचे मला वाटतं 5 झाले तर 6 झाले, शेवटचं 7 खूप खूप शुभेच्छा। मी तुमच्या समोर एक विनोदी नाटिका सादर करणार आहे। तुम्हाला हसवण्याचा माझा छोटासा प्रयत्न। आले मी अवसाच्या भयान रात्री, कजवाउरा किरकिर किरा डोक्यात सुरात गाती, कजवाउरा किरकिर किरा डोक्यात सुरात गाती, दिलाचा दिलबर जीवाचा
मला बघून गालात हसला गो बाई हसला, मला बघून गालात हसला गो बाई हसला. जिया बेकरार है अब छाई बहार है, जिया बेकरार है अब छाई बहार है. आजा मेरे पल में तेरा इंतजार है, आजा मेरे पल में तेरा इंतजार है. नहीं हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, बिना तेरे कहीं भी मेरा बेचैन ना पाए. एक मारने से पहले दूसरी निकल आए, एक मारने से पहले दूसरी निकल आए, वो तीसरी निकल आए, वो चौथी निकल आए. आज माझं नशीब म्हणा भेट झाली तुझी ग पुन्हा, आज माझं नशीब म्हणा भेट झाली तुझी ग पुन्हा. कुठं कुठं शोधलं तुला माझ्या फणीतल्या पेन्या, कुठं कुठं शोधलं तुला माझ्या फणीतल्या पेन्या. मार दिया जाए के छोड़ दिया जाए, मार दिया जाए के छोड़ दिया जाए. वो तेरे साथ क्या जुलूम किया जाए, वो तेरे साथ क्या जुलूम किया जाए. धन्यवाद. लक्ष ठेवा, प्रथम जास्त आहे. लक्ष ठेवा. मारा तारा, मारा तारा, मारा मारा. चला उडाले बाहेर चला. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. तिकडे काढा बरोबर. तारा मारा मारा. चला 1 2 काढा आहे. पटपट निघा ताई प्लीज. तारा मारा. मस्त 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 बहुत बढ़िया. विनर ग्रे कलरचा ड्रेस विनर. हात लावला, हात लावला, हात लावला, हात लावला, हात लावला, हात घ्या ताई. बस स्टॉप स्टॉप. थांबवा. चला ताई नाव सांगा. आई दादांना विनंती आहे, यांच्या नावाची ओळख पाहिजे. नारी शक्तीचा खूप छान खूप छान. 3 नंबरला खूप छान. बाकीचे पुन्हा ठेवा बाहेर. जा घरी जाऊन ठेवा संपलं. रुपाली भावने ठेवलेले आहे. जज मंडळीचं सर्वांवर लक्ष. नारी शक्ती जिंदाबाद. टाळ्या वाजवा. फुवा फुवा. हैसा वा. जोर कडाके हैसा. जोर जोर. बेसन दादा खाऊ लागले. अनुमोदन कर. हार लावायचा नाही. आमचं लक्ष आहे. गोड गोड. त्याचा मनोरा तयार होईल तोच विजेता असेल. 1-2 ग्लास वाले विजेते होणार नाही. 2 नंबरच्या ताईसाठी टाळ्या वाजवा. 2 ग्लास ठेवले त्यांनी. वा मनोरा तयार असला पाहिजे. ज्याचा मनोरा तयार तोच विजेता असेल. ज्याचा मनोरा तयार विजेता असेल. आता हात लावायचा नाही. हात लावायचा नाही. चला विनर ताई तुम्हाला ओ बाई झालं ना. पहिली वेळ झाली, दुसरी झाली. ओ बाई.
नमस्कार, मी गौतमी पाटील. EHHN 24 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.